महाराष्ट्राच्या इतिहासात आणि समाजात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अत्यंत आदराने आणि गौरवाने घेतले जाते. ते एक महान योद्धा, कुशल राजा आणि समाज सुधारक होते. त्यांनी अनेक पराक्रम गाजवून मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि अनेक वर्षे मुघलांशी लढा दिला. त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या आणि समाजातील वाईट प्रथा दूर केल्या. आजही ते महाराष्ट्रातील लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. चला तर मग जाणून घेऊया अजिंक्यपदाचा इतिहास घडविणारा हा वीर राजा कोण होता, त्यांचं आयुष्य कसं होतं आणि त्यांनी स्वराज्यासाठी काय केलं. शिवाजी महाराजांचा जन्म झुंजार धर्मवीरांची भूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांचे ते पुत्र होते. जिजाबाईंच्या धर्मनिष्ठेच्या आणि शूरवीरांच्या कथांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यामुळेच लहानपणापासूनच त्यांना स्वराज्याची गोडी लागली. शिवनेरी आणि सिंहगड या किल्ल्यावर असताना त्यांचे लढाई लढण्याचे कौशल्य विकसित झाले. लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना घोडेस्वारी, तलवारबाजी आणि युद्धकलांची आवड होती. ते कडक आणि चपळ होते, त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगराळ भागात सहज वावरत असत. स्वराज्याची स्थापना हेच त्यांचे ध्येय असल्याचे लहानपणापासूनच त्यांनी ठरवले होते. त्यांनी आपल्या मावळ्यांच्या मदतीने गनिमी युद्धाच्या कौशल्याने स्वराज्याचा पाया घातला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे 8 लग्न झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव सईबाई निंबाळकर तर शेवटच्या पत्नीचे नाव गुणवंताबाई इंगळे असे होते. 1646 मध्ये अवघे 16 वर्षाचे असताना शिवरायांच्या मनात स्वराज्याची धगधगणारी ज्योत जागी झाली. त्यांनी आपल्या साहसी धाडसाने तोरणा हा पहिला किल्ला जिंकला. या विजयाची गुण सर्वत्र दुमदुमली. ही शिवरायांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण घटना होती. यानंतर ते रायरी, सिंहगड असे किल्ले एकोपाठोपाठ जिंकत गेले. प्रत्येक विजय हा त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्ततेकडे घेऊन जात होता. मुघल साम्राज्याच्या विरुद्ध लढणे सोपे नव्हते, पण शिवाजींनी आपल्या सैन्याच्या चपळतेने आणि कुशल रणनीतीने अनेक किल्ले जिंकून घेतले. सिंधुदुर्ग, रायगड, सिंहगड हे किल्ले त्यांनी जिंकून आपले साम्राज्य विस्तारले. त्यांची कोंडापूरचा घाट आणि पन्हाळगडवरील आक्रमण ही युद्धे आजही लोकांच्या तोंडी आहेत. तसेच त्यांनी जंजिराच्या आदिलशाहीवर आणि गोलकोंड्याच्या कुतुबशाहीवर यशस्वी मोहिमी केल्या. उत्तरेकडील राजा औरंगजेब मराठ्यांवर खूप संतापला होता. त्याने आपले सैन्य पाठवले, पण शिवाजी महाराज हे सामान्य राजे नव्हते. त्यांनी खडबडीत भूभाग आपल्या फायद्यासाठी वापरला. जसे की सावलीतून चित्याने झेप घेतल्यासारखे त्यांचे सैनिक मावळे गनिमी युद्धात कुशल होते. मुघल सैन्यांवर झटपट हल्ला केल्यानंतर ते टेकड्यांमध्ये नाहीसे होत असे. जेव्हा शिवाजी महाराज फक्त 24 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी खूप धाडसी पाऊल उचलले. त्यांनी कोंडाणा किल्ला जिंकला, जो जिंकणे भल्याभल्यांना अशक्य वाटत होता. मुघल सेना खूप जास्त ताकदवान होती, तरीही त्यांनी किल्ला अनेक महिने आपल्या ताब्यात ठेवला. शिवाजींनी त्यांच्या जिद्द आणि हुशारीच्या नियोजनाने अशक्यतेला मराठ्यांच्या धैर्याचे शक्तिशाली उदाहरण बनवले. त्यांची धाडसी कामगिरी लवकरच प्रसिद्ध झाली. मुघलांना घाबरवून आणि दख्खनवर आशावाद निर्माण केला. आत्मविश्वासाने भरलेले शिवाजी महाराजांनी तेव्हा मुघल साम्राज्यातील एक प्रमुख शहर असलेल्या सुरतवर झपाट्याने हल्ला केला. मुघल अर्थव्यवस्थेच्या मध्यभागी असलेल्या या धाडसी निर्णयाचा जागतिक स्तरावर मोठा परिणाम झाला. 1670 मध्ये रायगड किल्ल्यात त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राज्याभिषेक झाला. स्वराज्याची स्थापना हा त्यांचा जीवनाचा ध्येय होता. तो साध्य झाला. त्यांनी आदर्श प्रशासन स्थापन केले. ते न्यायी राज्यकर्ते होते. त्यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीला महत्त्व दिले. शेतकरी, व्यापारी आणि सामान्य लोकांची काळजी घेणारे धोरणे त्यांनी राबवली. 1670 मध्ये रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतरही शिवाजी महाराजांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. मुघल, आदिलशाही आणि इतर शत्रूंशी लढाई सुरूच राहिली. दक्षिणेत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी अनेक मोहिमा राबविल्या. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या. शेती, व्यापार आणि उद्योग यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी जातपात आणि लिंगभेदाचा विचार न करता सर्व नागरिकांना समान हक्क आणि न्याय मिळवून दिला. 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यावर अनेक संकटे आली, पण त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि त्यांचे आदर्श पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करत राहिले. शिवबा हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नाहीत, तर ते आजही मराठी माणसाच्या मनात जिवंत आहेत.
त्यांचे धैर्य, शौर्य, न्यायनिष्ठा आणि स्वराज्यासाठी असलेले अथक प्रयत्न आपल्याला प्रेरणा देतात. त्यांच्या जीवनचरित्रातील प्रत्येक पाऊल आपल्याला काहीतरी शिकवतो.